हाय नमस्कार, मी कल्याणी भोगले आणि तुम्हाला माहितीच आहे मी ह्या चॅनलवर आर्ट रिलेटेड सगळ्या गोष्टी टाकत असते. आपण आर्ट बुक्सवर चर्चा करतो, डेमो टाकते मी बरेच वेळा. कधी कधी माझे एक्झिबिशन आता चालू आहे त्याचे मी व्हिडिओ टाकलेले आहेत. आणि आपण रागमाला पेंटिंगवर करतोय. आता ह्या रागमाला पेंटिंगचं एवढं स्लो का चाललंय मला अजिबात कळत नाहीये. 5वा भाग आपला झालेला आहे, पण मी ऑलरेडी रेकॉर्ड करून ठेवलेले व्हिडिओ माझे मोबाईल हँग झाल्यामुळे ते गेले आणि मला तुम्हाला टाकता आले नाहीत. त्यामुळे महिन्यापूर्वी मी 5वा भाग टाकलेला होता, त्याला महिना झाला आणि आता मी हा 6वा भाग परत रेकॉर्ड करून टाकतेय. रागमाला पेंटिंगवरचा वसंत रागावरचा आहे. खूप सुंदर राग आहे. खरं तर मला रंगपंचमीच्या वेळेस टाकायचं होतं, रंगपंचमी आणि होळी होऊन गेली आता. त्या रिलेटेड ही पेंटिंग्स आहेत. तुम्हाला खूप मजा येईल बघताना. नक्की बघा, लाईक करा. जे पहिल्यांदा आले असतील त्यांनी सबस्क्राईब करा, बेल बटन काय आयकॉन दाबा आणि ओके चलो मग बघूया. रागिणी वसंत किंवा वसंता रागिणी किंवा राग वसंत म्हणतात. तर आता हे हिंदोल रागातलं वसंत राग आहे. थोडक्यात काय, वसंत पंचमी आत्ताच होऊन गेली आहे आणि मी तुम्हाला म्हणलं तसं केलेले माझे व्हिडिओ डिलीट झाल्यामुळे आत्ता मी हे परत टाकते. तर सुंदर बघा किती चित्र आहे. डॉक्टर दलजी यांच्या पुस्तकातलं आपण डेक्कन शैलीतलं हे चित्र बघतोय. तर मस्तपैकी मोर आहेत, फुलं फुलली आहेत सगळीकडे. काय असं सुंदर उत्साही वातावरण आहे, निसर्गानेच तयार केलेलं आहे आणि आपल्याला पण तसंच उत्साही वाटतं. साधारण मिड जानेवारी ते मिड मार्चचा हा पिरियड असतो आणि सूर्य पण उगवलेला दिसतोय आणि ती जी रागिणी आहे तो शृंगार राग आहे. आता आपल्याला माहितीच आहे वसंत पंचमीच्या वेळेस तसं आपल्या कल्चरमध्ये किंवा संस्कृतीत पण सांगितलं आहे, ह्या पेंटिंगमध्ये पण दिसतंय. आणि फुलं फुलली आहेत आणि तिने बघा त्या ह्याच्यात जसं आपल्या संक्रांतीला करतात की सगळं धान्य बिन्य, तर तिथून ते सुरुवात होते. आणि वसंत पंचमीला तिने फुलं धरली आहेत आणि ती छान नटून बसलेली आहे आणि असं ह्या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. तर आता पुढच्या चित्रात आपण अजून काय काय बघणार आहोत, पण हे चित्र मला खूप इंटरेस्टिंग वाटतं. बघा किती छान दाखवलं आहे त्यांनी. सूर्य असा ब्राईट दिसतोय. इथे लिहिलं आहे हिंदोल रागस्य तृतीया भार्या वसंतायम आणि या 2 सखींबरोबर ती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजून तुम्ही जर नोटीस केली तर सगळे वॉर्म कलर्स आहेत. म्हणजे आधीच्या जी दाखवली होती डेक्कन शैली त्याच्यात पण तिने येलो आणि रेड घातलं होतं. आता ह्याच्यात पण हा जो राजा आणि राणी दिसतीये आणि हे तुम्हाला कृष्ण राधासारखंच वाटेल. तर आणि त्यांनी पण बघा एक मोहर असलेलं एक छोटंसं झाडाचा भाग घेतलेला आहे, मोहर घेतला आहे हातात आणि तिच्या पण हातात काहीतरी आहे आणि ते मस्त छान नाचतायत, रोमॅन्टिक आहे. आणि मृदुंग पण घेतलेलं आहे बघा खाली, त्या दासीनी वाजवतीये आणि छान उत्साहाचं आणि अगदी आनंदी वातावरण आहे. आणि ते तसंच त्या ऋतूत असतं किंवा तसंच आजूबाजूला आपल्याला आत्ता जाणवतंय वातावरण. आता हे चित्र आहे ना, हे सगळ्यात माझ्या आवडतं चित्र आहे. हे तुम्ही बघितलं असेल, हे खूप आयकॉनिक आहे आणि हे प्रत्येक म्हणजे तुम्ही मिनिएचर पेंटिंग बघितली असेल अगदी 2-4 तरी हे चित्र बघितलं असेल असं. तर ह्याच्यात काही नाही, तो कृष्ण नाचतोय आणि हे चित्र मला ॲज अ आर्टिस्ट म्हणून पण खूप आवडतं. एक तर खूप सुंदर कांगरा शैलीतलं रेखीव चित्र आहे, खूप सुंदर काढलेलं आहे आणि त्याच्यात जी मोमेंट आणि रिदम दिसतोय बघा की तो नाचतोय ना. तर ते जे त्याचा तो जो त्यांनी घेतलेलं आहे उपरणं कृष्णाचं, ते पण असं फ्लोई दाखवलं आहे. खालचे जे वेल आहेत ते पण बऱ्यापैकी मोमेंटमध्ये दाखवले आहेत. त्यांचे हात पण तसे दाखवले आहेत आणि ती छान नाचती आहे. तर तो म्युझिकल पेंटिंग कधी कधी म्हणतो ना आपण की पेंटिंगमध्ये म्युझिक दिसतं, तर ती मोमेंट, तो रिदम आणि ते सगळं छान दिसतं आहे. आणि मस्तपैकी जो ग्रीन आहे मागचा, त्यांनी जे वॉर्म कलर्स आहेत पुढचे ते सगळे बॅलन्स झालेत आणि ते असं उठून दिसत आहेत. आणि तो उत्साही वातावरण, मागची जी झाडं बिडं आहेत त्याच्यानी पण त्याच्यात अशी बारीक बारीक ती फुलं काढली आहेत मिनिएचर स्टाईलची, टिपिकल जी असतात त्यांनी एकदम तो खूप सुंदर असा तो वसंत ऋतूचं एकदम छान चित्र आहे. मला हे खूप आवडणारं चित्र आहे. पुढची जर चित्र बघितलीत ना तुम्ही, तर ती डायरेक्ट म्हणजे आपण आत्ताच काय झालंय, आपली होळी झाली आहे, रंगपंचमी झाली आहे आणि चक्क रंगपंचमीच आहे. वसंत पंचमी तर ही रंगपंचमी आहे, पण वसंत ऋतू, वसंता रागिणी वसंतच आहे. पण रंगपंचमी दिसतीये बघा आणि इकडे कृष्ण आहे आणि चक्क ते नाचतायत, गातायत, रंग उडवतायत. अगदी छान पिचकारी दाखवली. आता ह्याच्यात मोमेंट जास्त दिसत नसली तरी ते नाचतायत, मजा करतायत दिसतंय.
आणि मागे मोरबीर छान आणि तो सूर्य तसाच दाखवला आहे बघा, ब्राईट एकदम. आणि आता हे जर चित्र बघितलं तर खरंच म्हणजे त्यांनी रंगांमध्ये पण होळी दाखवली आहे किंवा रंगपंचमी दाखवली आहे. रंग दिसत आहेत सगळीकडे आणि चक्क ते रंग खेळत आहेत. तर असं ही सगळी वसंत राग वसंत किंवा रागिणी वसंत हिंदोळ रागाची अशी सगळी ही चित्र आहेत. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन दाबून ठेवा. मी अजून व्हिडिओ करणार आहे. रागमाला पेंटिंगचे सगळे व्हिडिओ आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. चलो बाय.